भारतीय जनता पक्षाचा मी राज्याचा अध्यक्ष होता. पवार साहेबांकडून अजितदादा बोलायचे, कधी कधी सुनील तटकरे यायचे. दादांनी जो सरकारचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाही, हा तिसरा प्रयोग होता. पहिला प्रयोग आमचा फसला होता आणि तो प्रयोग असा होता की आपण तिघं सरकार स्थापन, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने दोन तिघं सरकार चालू. कोण मंत्री होणार नावं झाली, कोणता पालकमंत्री पद होणार हे ठरलं. पण मोठ्या साहेबांना सांगितलं की नाही, शिवसेना नको, आपण दोघं चालू. त्याचा आमचा मागणी पहिला प्रयोग होता. दुसराही प्रयोग झाला, ते फसला. आणि तिसरा प्रयोग होता सरकारच्या शपथविधीचा. त्या टायमाला मी हजर होतो. तर त्या काळात अनेक घडामोडी झाल्या. शपथ घेतली, दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी का 15 ऑगस्ट केली होतं आणि ध्वजारोहणला जायचं. त्या अगोदर आम्ही विधानसभेच्या अध्यक्षाच्या हॉलमध्ये बसलो. गोपीनाथराव सॉरी देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो. सगळे विभाग राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील आंदोलन घेऊन बसले. मी कशाला आले असतील आणि ते दादाला घेऊन गेले. मी देवेंद्रजी घेऊन घेऊ नका ना, आम्ही म्हणते परत येणार नाही. ते गेले थांबले आमचा. आणि मग आता शेवटचा प्रयोग झाला. त्याही वेळेस मी जवळपास बऱ्याच घरामध्ये होतो. मग दादाला फोन करून म्हणून घेतलं, रावसाहेब राजेचं लोक काही फारसं जमत नाही, राजेशला तुम्ही फोन लावा. काय म्हणतो दादा, तुम्ही लावा पाहिजे. नाही म्हणजे दादा तुम्ही लावा. मी राजेशला फोन लावला. टोपे साहेब सगळे झाले, आता तुम्हीच कशाला राहता. टोपे साहेब या तुमची काही इच्छा आहे की आपण दोघांची नेते एक असलो तर दुसऱ्याची गरजच नाही. तुमची इच्छा आहे म्हणून बरोबर नाही. नाही म्हणजे मला जरा अडचणी साहेबांशी, पण साहेबांवर तुम्ही बोला. आणि मग अजितदादांनी त्यांना फोन लावला. पण टोपे साहेबांना असं वाटलं की पवार साहेबांना सोडणं अवघड आहे. ह्या ज्या खलबते झाली त्यामध्ये दादाची प्रामाणिक इच्छा काय होती, या राज्याची सेवा जर करायची असेल तर सत्तेशिवाय काही नाहीये. अनेक वर्ष तुम्ही लोकांनी विरोधी पक्षात काढली, पण सत्तेत येऊन लोकांची सेवा पण चांगली करू शकतो. आणि खरं म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर दादाच्या कामाला जावा. तुम्ही लोकांनी वर्णन केलं सगळं. सकाळी लवकर उठणे, वेळेवर जाणे, फायली विमानात बसला स्वतः हाताळणे, स्वतः फायली विमानात